रायगड जिल्ह्यातील वहाळ गावात वन विभागाची जमीन बळकावून त्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विक्री करत त्यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा मोबदला मिळवला असल्याची माहिती निदर्शनास आल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने रायगड जिल्ह्यातील JM म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक तथा पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे पिता JM म्हात्रे यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे। या प्रकरणात संबंधित व्यक्तींवर भारतीय दंड संहिता, वन कायदा तसेच प्रतिबंधक आर्थिक व्यवहार कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून ईडीने या आर्थिक घोटाळ्यातील साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू केलाय। सध्या ईडी कडून जमिनीचे मूळ दस्तऐवज, आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे, बँक खात्यांची माहिती तसेच तत्कालिक व्यवहारांमागील संगणकीय डेटा जप्त केला जातोय। अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या कारवाईतून राजकीय आणि प्रशासकीय साठेबाजांशी असलेले संबंध उघड होण्याची शक्यता आहे।